नमस्कार. जानकीच्या चक्रव्यूहात माया खूपच अडकलेली असते. ऐश्वर्याला जानकीने सही सलामत सोडवलेलं असतं, पण माया मात्र खूपच चिडलेली असते. ती जानकीवरून धावून जात जात असते. त्याच वेळेला लगेच तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मायाला पकडतात. तेव्हा मात्र माया म्हणते, जानकी, जानकी, तू हे योग्य करत नाहीयेस. तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. जानकी, प्लीज नीट विचार कर. तेव्हा जानकी बोलते, माया, आता बस कर तुझा हा खेळ. संपलाय तुझा खेळ, कळतंय का माया? माया, तुला किती वेळा सांगितलं सुधार, पण नाही. तुला तर सुधारायचंच नाही. स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचा आहे. मग ठीक आहे, आता तर तू गजाड जाणारच. स्वतःच्याच भावाचा खून तू केलास का माया? त्याच्याशी अशी गद्दारी करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच माया बोलते, गप्प बस. मी माझ्या भावाला मारलेलं नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, लाज नाही वाटत असं बोलताना? तू तुझ्या स्वतःच्या भावाला मारलंस, त्याचा खून केलास, आणि इथे माझ्यासोबत दादागिरी करतेस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा लगेच माया बोलते, गप्प बस जानकी, मी माझ्या भावाला मारलेलं नाही. उगाच काहीही बोलू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया, तू असंच बोलणार कारण तुझी तीच लायकी आहे. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या सुद्धा आलेली असते आणि ऐश्वर्याने मायाचं सटासट थोबाड फोडलेलं असतं. ती मायाला बोलते, माया, आजपर्यंत सगळ्या चुका तुझ्या पोटात घातल्या, पण आता नाही. आता मात्र मी तुला माफ करणार नाही माया. आज जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस. अगं, स्वतःच्या सुखासाठी स्वार्थापायी तू त्या ओवीला किडनॅप केलंस. तेव्हा लगेच माया बोलते, ऐश्वर्या, माझ्या समोर फुकटची नाटकं करू नकोस. तू काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाहीयेस. तू तर या ओवीचा वापर कितीतरी वेळा केलंयस. या रणदिवेंना तू वेठीस धरलं होतंस, त्यांना रडकुंडीला आणलं होतंस. ऐश्वर्या, माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. ऐश्वर्या मोठ्याने बोलते, पुरे झाला. आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता या विषयावर वादच घालायचा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, ऐश्वर्या, तू या जानकीची साथ देतेस. अगं, तिच्यामुळे तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अगं, तुझा खेळच समाप्त झाला. तेव्हा माया बोलते, माझा खेळ आणि समाप्त होईल? जानकी, तुला असं कसं काय वाटू शकतं? जानकी, तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा माझा खेळ समाप्तच होणार नाही. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना बघून मायाची तर बोबडीच वळलेली असते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय झालं माया? तुझं थोबाड का बंद झालं? माया, बघितलंस, शेवटी जे व्हायचं तेच झालं. तुला किती वेळा सांगितलं माया, सुधार सुधार, पण नाही. माया, मी तुझ्या भावाच्या प्रेमात कधीच नव्हते. तुझ्या भावाचं एकतर्फी प्रेम होतं, त्याला मी तरी काय करणार? तुझ्या भावाला मी माझ्यावरती प्रेम करण्यापासून कधीच अडवलं नाही, कारण तो प्रत्येकाचा अधिकार आहे की आपण कोणावरती प्रेम करायचं. पण याचा अर्थ असा नाही ना की समोरच्या व्यक्तीचं जर का तुमच्यावरती प्रेमच नसेल तर तुम्ही त्याच्यावरती जबरदस्ती कराल. हे मात्र चुकीचं की नाही? तेव्हा लगेच माया बोलते, पुरे झालं जानकी, अति होतंय आता तुझं. तेव्हा जानकी बोलते, तुला अतिच वाटणार माया, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माया, कितीही काही झालं तरी तुझ्या भावाचा खून तू स्वतः केलायस. तेव्हा मात्र माया बोलते, हो, केला मी माझ्या भावाचा खून. काय करणार आहेस? तेवढ्यात मात्र ऐश्वर्या मायाला जोरात फिरवते आणि मायाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि मायाला बोलते, लाज नाही वाटली?
अगं असं करताना जरा तरी लाज बाळगली पाहिजे होती. अगं मॅडीला सुद्धा हे आवडत नसेल की तू जानकीला त्रास देतेस. खरं सांगायचं तर मॅडी कधीच असं वागू शकत नाही, पण तुझ्या या चुकांची शिक्षा मात्र तुला मिळणारच. माया, आता तू जे काही करते, जे काही वागतेस ना, ते खूप चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव माया. तेव्हा लगेच माया बोलते, ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या कानाखाली मारायची. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, आता तर तुझ्या फक्त कानाखाली मारलीये, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरी तुझं थोबाड सुद्धा पाहिजे इच्छा नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू, मला तर तुझं वागणंच कळत नाहीये. असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? माया, अगं स्वतःच्या भावाला मारलंस, ज्या भावासाठी तू सर्वांजवळ अगदी भांडत होतीस, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतीस, त्याच तुझ्या लाडक्या भावाला तुला मारताना काहीच का वाटलं नाही? तेव्हा लगेच माया बोलते, नाही वाटलं, कारण तो खूपच विचित्र वागत होता. मी जानकीला संपवण्याचा प्रयत्न करत होते, पण कितीही काही झालं तरी सुद्धा मकरंदला मात्र तिचा पुळकाच येत होता. तो म्हणत होता, तिला त्रास देऊ नकोस, मला तिच्याशी काही एक आता वाद घालायचा नाही. खरं सांगायचं तर आता या गोष्टीच मला अजिबात बोलायच्या नाहीयेत. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, अगं तू कोणाशी वाद घालतेस? हिच्याशी? अगं हिला स्वतःच्या भावाची काळजी वाटली नाही तर तुझा काही ती विचार करणार? खरं सांगू का, सोडून दे हा विचार करणं. माया, तू जे काही वागलीस ना त्यामुळे मॅडी खूपच दुखावला गेलाय आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला संपवलं. तेव्हा लगेच माया बोलते, त्यांनी नाही संपवलं, मी त्याला संपवलं कायमचं, आणि मला त्याला संपवायचंच होतं. त्याला या जानकीचा पुळका येत होता ना, म्हणूनच मी त्याची कायमची तिकीटच काढली. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, लाज नाही वाटत? अगं त्याचं किती प्रेम होतं तुझ्यावरती आणि तू मात्र त्याला संपवलंस. माया, खरंच ज्या भावासाठी तू लढत होतीस त्या भावाला संपवताना तुला काहीच वाटलं नाही? माया, अगं जरा तरी विचार करायचा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जाऊ देत ना, आता मात्र या मायाला घेऊन जा. तेव्हा माया बोलते, ऐश्वर्या नाटकं बंद कर. आणि जानकी, तुला वाटत असेल ही सुधारली म्हणून, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ही कधीच सुधारू शकत नाही आणि कधी सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला मात्र कळून चुकलंय की ही बाई कशी आहे ती. तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते, ऐश्वर्याबद्दल तू मला काही एक सांगायची गरज नाही. ऐश्वर्या कशी आहे आणि कशी नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आणि खरं सांगू का माया, तुझ्यावरती तर मी विश्वास ठेवला होता, पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास. माया, मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपर्यंत तुझ्या पाठीशी मी कायम राहिले, पण माया तू मात्र कायम आमचा विश्वासघातच केलास. तेव्हा मात्र माया बोलते, गप्प बस जानकी, मला तुझ्या पाठिंब्याची काही एक गरज नाहीये. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू का जानकी, सोडून दे विषय, आणि या विषयावर जर का हिच्याशी नाही बोललीस ना तरच बरं होईल, कारण ही बाई तर सुधारणारच नाही. तेव्हा मात्र माया बोलते, मी सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, प्लीज
तुमचा हा खेळ बंद करा आणि आता मात्र या सगळ्या गोष्टी विसरून जा. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा जानकी बोलते, नाही इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी एकदाचा घोटाळा केलाच पाहिजे, त्याशिवाय ही सुधारणार नाही. आजपर्यंत सगळ्या गोष्टी ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार झाल्या, पण आता नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. आता ऐश्वर्याला मी कायमचं संपवणार. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी बघितलंस काय बोलतेस तू? तेव्हा लगेच जानकी बोलते, तेच बोलतीये मी, जे योग्य आहे. माया, तुला संपवणार, तुला. काय आहे ना, प्रत्येक वेळेला ऐश्वर्या हे नाव माझ्या तोंडात बसलंय. तिचा चांगुलपणा आता मात्र मला कळून चुकलाय. आणि आता खरंच सांगते, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी समजून चुकल्यात. तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झाला. तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या, मला तुमच्या सोबत संसार करायचा आहे. ऐश्वर्या, मला तुमच्या सोबत कायम राहायचं आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग, मला सुद्धा तुमच्या सोबत कायम राहायचं आहे. खरं सांगू सारंग, मी खूप चुकीचं वागले. तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या, त्या सगळ्या जुन्या गोष्टी विसरा आणि आता आपल्याला मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र ती खूपच खुश असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते, सारंग, खूप मोठी चूक करतोयस हिच्यावरती विश्वास ठेवून. एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, ही कधीच सुधारण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे हिच्याशी या गोष्टींवरती तरी बोलू नकोस. तेव्हा सारंग बोलतो, तुम्ही तर गप्पच बसाओ, मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. आणि खरं सांगू ऐश्वर्या, आता मात्र मी कुणाच्याही बोलण्यात येणार नाही. मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे. विषय संपला. त्यावेळेला लगेच माया बोलते, मी या घरात कोणालाही सुखाने राहू देणार नाही. मी रणदिव्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणार, त्यांना संपवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. तेव्हा मात्र ती खूपच खुश असते. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, रणदिव्यांना तू उद्ध्वस्त करूच शकत नाहीस. कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तरी सुद्धा रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं तुला कधीच जमणार नाही. माया, आणि आता कायमची जेलमध्ये जायची तयारी कर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया कायमची जेलमध्ये जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.